नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी काकडीचे धिरडे बनवणार होते. त्यामुळे अगोदर 4-5 कांदे सोलून घेतले, कट करून घेतले, काकडी धुवून घेतली, 4-5 मिरच्या धुवून घेतल्या, लसणाच्या पाकळ्या 5-6 सोलून घेतल्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, लसूण आणि थोडे जिरे टाकून ते वाटून घेतलं. नंतर काकडीचे सालपट काढून ती खसखस खिसून घेतली. काकडी खिसून घेतल्याच्या नंतर खूप छान लागतात बरं का काकडीचे धिरडे. एकदा करून बघा, केल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच आवडेल. काकडी खिसून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी कांदा टाकला. कांद्याच्या नंतर ते जे आपण वाटून घेतलं होतं ना, मिरची, लसूण वगैरे ते टाकलं. नंतर मी थोडं बाजरीचं पीठ टाकलं आणि थोडं बेसन पीठ पण टाकलं आणि थोडंसं लाईटली गव्हाचं पीठ टाकलं. ते चांगल्या प्रकारे असं ना म्हणजे हलक्या हाताने थोडी हळद टाकली आणि मीठ पण टाकलं. सॉरी माझ्या लक्षात नव्हतं. आणि ते काकडीला पाणी सुटतं ना, त्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज नाही. अगोदर ते काकडीच्या पाण्यातूनच आपण मळून घ्यायचं आणि नंतर जसं जसं पाणी लागेल तसं तसं सावकाश आपलं ते मळून घ्यायचं. थोडंसं म्हणजे का नाही असं पातळच राहू द्यायचं, म्हणजे लई पण पातळ नाही, थोडंसं पातळ म्हणजे कसं म्हणजे हातानं थापायची गरज पडू नये. नंतर मी फरशी पुसून घेतली होती अगोदरच आणि नंतर मग पिल्लूला का नाही भूक लागली होती माझ्या बाळाला, त्यामुळे मग बनवावं म्हटलं तिच्यासाठी, कारण की तिला खूप आवडतात धिरडे. त्यामुळे मी सारखंच बनवायला घेते. हे पहिल्यांदा बनवलं ते मोडलं बरं का माझ्या हाताने, त्यामुळं दुसरं बनवायला टाकलं होतं मी. पहिल्यांदा मोडलं म्हणून म्हटलं अरे स्टार्टिंगलाच असं होते तर नंतर कसं, म्हणून ते मी दुसऱ्यांदा बनवलं. फास्ट बनवून घेतलं. बनवून घेतल्याच्या नंतर का नाही कपडे वगैरे पण पडले होते. माझं खूप काम राहिलं होतं, कारण की पिल्लू खूप परेशान करतं, त्यामुळे कळत नाही, लवकर काम होतच नाही. म्हटलं तिला खाऊ घालून म्हणजे शांत बसेल, खेळेल ना ती, त्यामुळं मला पण भूक लागली होती, त्यामुळं मला पण मी बनवून घेतलं लगेच. गरमागरमच छान लागतं ना, त्यासाठी. त्याच्यानंतर बघत आहेत प्लेटमध्ये, नंतर कपडे पडले होते म्हणून फास्ट कपडे धुवून घेतले. पिल्लू माझं छतावरती खेळत होतं, तिला पाहत आपलं कपडे धुत बसले, कारण की ती मला तिकडून हसवायची. मी मागे वळून बघायची तिला. खूप गोंडस आहे माझं लेकरू. धन्यवाद. आजच्यासाठी एवढंच होतं. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्यू. आणि काही चुकलं वगैरे असेल तर मला नक्कीच माफ करा, कारण की ही माझी फक्त सुरुवात आहे. धन्यवाद.